जर कधी झणझणीत भाजी खायची इच्छा होईल ना, अशा वेळेस तुम्ही ही पूर्ण आरक उतरलेली वाटाण्याची रस्सा भाजी नक्कीच बनवा. कारण याच्यामध्ये वाटाण्याचा पूर्ण आरक उतरलेला असतो, त्यामुळे ही भाजी खायला खरंच अप्रतिम लागते. कशी बनवायची तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला इथे वाटाणा घ्यायचा आहे. तर हा वाटाणा मी रात्री भिजाय घातला होता, म्हणजे पूर्ण ओव्हरनाईट 8 ते 9 तास भिजलेला आहे, त्यामुळे छान असा फुलून वरती आलेला आहे. आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर एका कुकरमध्ये हा सगळा वाटाणा काढून घ्यायचा आहे. आता कुकरमध्ये वाटाणा शिजवल्यामुळं काय होतं ना, जो त्याचं पाणी असतं त्यात सगळा आरक उतरतो आणि त्यामुळेच आपल्या ह्या झणझणीत वाटाण्याच्या भाजीला टेस्ट खरंच खूप छान येते. आता याच्यामध्ये आपल्याला वाटाणा सगळा घालून घ्यायचा आहे आणि वाटाणा घातल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. वाटाणा डुबेल एवढंच पाण्याचा वापर करा. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची. हळद घातल्यानंतर चवीनुसार साधारण 2 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे. जर तुम्ही इथे मिठाचा जर वापर परफेक्ट केलेला असेल तर पुढे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजीमध्ये मिठाचा वापर करा. आता इथे आपल्याला कुकरचे झाकण लावायचं, शिटी बसवायची आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान असा आपल्या या वाटाणा शिजून तयार होतो, अगदी जसा आपल्याला हवा तसा. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी मोठा एक कांदा उभा कट करून घ्यायचा, बरोबरच एक छोट्या आकाराचं टोमॅटोसुद्धा लालबुंद असं कट करून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. काही थोडंसं मसाले आपण इथे बारीक करायचे आहेत, म्हणजेच 10-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 इंच एवढं अद्रक घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे इथे कोथिंबीरचे देठ घालून छान असं कुटून घ्या. आता इथे कुटून घेतल्यामुळं काय होतं ना, आपल्या भाजीला ना फ्लेवर खूप छान येतो. कधीही तुम्ही असे मसाले वापरताना ना काही मसाले असे खलबत्त्यात कुटून घ्या, ज्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट आणखी दुप्पट होते. मसाला छान असा इथे कुटून झालेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो परतायचे आहे. त्यासाठी एका तव्यावर थोडंसं तेल घातलं, अगदी थोडंसं असं इथे 1 तुकडा एवढं खोबऱ्याचा छान असं भाजून घेतलं. 1 ते 1.5 चमचा इथे तीळ घातलेले आहेत. आपण जो उभा कट केलेला कांदा होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. कांदासुद्धा हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातल्यासुद्धा अगदी 2 मिनटं छान असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. म्हणजेच कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटात छान असं टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आणि कांदासुद्धा मऊ झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला खडा मसाला आवडत असेल तर थोडे घातले तरी चालतील, तुमच्या चॉईस आहे. आता इथे आपल्याला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर झाकण काढून मटर पाहू शकता, एकदम जसे पाहिजे तसे छान असं शिजलेले आहेत आणि मटरचे पाणी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मटरचा सगळा आरक उतरलेला आहे आणि यामुळेच आपली झणझणीत अशी मटरची भाजी बनवून छान अशी तयार होती. आता मसाला थंड झाल्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला घालायचा आहे. मसाला घातल्यानंतरनं अगदी थोडंसं इथं व्यवस्थित बारीक हो याच्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. झाकण लावून मसाल्याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडकून द्यायची. तडकल्यानंतर जो खलबत्त्यात अद्रक आणि लसूण कुटले होते ते घालायचे. आता ते सुद्धा आपल्याला एकदा छान असं तेलात परतून घ्यायचे आहे, म्हणजे अद्रक आणि लसणाचा उग्रवास निघून जाईल. याच्यामध्ये आपल्याला साधारण इथे अगदी 4 ते 5 इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याच्या पाण्यामुळं ना ह्याला फ्लेवर खूप छान येतो. ते सुद्धा चांगला तेलामध्ये परतला की आपण जो मिक्सरला मसाला बनवून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. मसाला घातल्यानंतर सुद्धा आपल्याला तेलामध्ये अगदी 2 मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून द्यायचा. मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. इथे मी सोलापुरी काळा मसाला 2 चमचे घातलेला आहे. हळद अर्धा चमचा घातलेला आहे आणि इथे बेडगी मिर्च पावडर साधारण 2 चमचे घातलेले आहे आणि धने पावडर 1 चमचा घालायचा. गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. जर खडे मसाले वापरले असतील तर तुम्ही इथे मसाला घालताना थोडासा अंदाज कमी करा, नाहीतर भाजी तिखट होऊ शकते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून तेल सुट्टेपर्यंत शिजून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटात तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा. इथे परफेक्ट असा मसाला बनवून तयार आहे. आता आपण कुकरला जे वाटाणा उकडून घेतलेला होता तो पाण्यासकट आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आता इथे पाण्यासकट आपण हा वाटाणा घातल्यानंतर तुमच्या इथे गोष्ट लक्षात आलीच असेल की जो वाटाण्याचा आरक होता म्हणजेच पाणी, त्याच्यामुळे ना याला फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे ही भाजी खायला खरंच खूप छान लागते. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची. मग इथे तुम्हाला हवं तसं सर्व करा.